जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, मुलाचं किंवा मुलीचं लग्न हा आई वडिलांच्या आयुष्यातील खूप महत्वाचा निर्णय असतो. मुलगा किंवा मुलगी मोठी झाली की आई वडिलांच्या मनात एकच विचार येतो, आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न एका चांगल्या घरात व्हावं, तिला किंवा त्याला आयुष्यभर सुख भेटावं. पण मंडळी, लग्न ठरवताना चांगला पैसा, चांगलं घर, चांगलं नोकरी, दिसायला सुंदर असणं एवढं बघून निर्णय घेणं योग्य नाही. कारण लग्न म्हणजे दोन व्यक्तीचा संबंध नसतो, तर त्या दोन व्यक्तीचा स्वभाव, विचार, अपेक्षा, तर त्या दोन कुटुंबाच्या संस्काराचा संबंध असतो. म्हणूनच लग्न ठरवताना या 10 गोष्टींची काळजी घ्या. या 10 गोष्टी कोणत्या हे सांगण्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. नंबर 1, आणि ही पहिलीच खूप महत्वाची गोष्ट आहे, मुलगा किंवा मुलगी स्वतःहून लग्नाला तयार आहेत का? आई वडिलांनी कधीही आपले निर्णय आपल्या मुलावर लादू नये. आम्हाला हे स्थळ पसंत आहे म्हणून तुला हे लग्न करावंच लागेल असं बोलणं हे एकदम चुकीचं आहे. आणि असा दबाव मुलावर किंवा मुलीवर कधीही टाकू नका. मुलाला किंवा मुलीला त्या व्यक्तीबद्दल काय वाटतं हे विचारा. त्यांना हे लग्न मनापासून करायचं आहे का याची खात्री करून घ्या. नाहीतर आजकाल आपण बघतोय, लग्नानंतर 1 वर्षभर सुद्धा लग्न टिकत नाहीत. आणि याच्यापेक्षाही विचित्र विचित्र प्रकार ऐकायला भेटतात. कारण लग्नानंतर संसार आपल्या मुलांना करायचा असतो, आपल्याला नाही. त्यांना आयुष्य जगायचं असतं, त्यांना सगळ्या गोष्टीचा सामना करायचा असतो. आपण तिथं जात नाही सामना करण्यासाठी. आई वडील काही लग्न लावून देतात, पण पुढे सगळं मुलांना भोगायचं असतं. नंबर 2, स्वभाव. एखादी व्यक्ती किती शिकलेली आहे, किती पैसा कमवते, तिची नोकरी किती मोठी आहे, यापेक्षा त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे खूप महत्वाचं आहे. ती व्यक्ती राग आल्यानंतर कशी वागते, ती व्यक्ती आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीशी कशी वागते, ती व्यक्ती घरातल्या मोठ्यांचा आदर करते का, ती व्यक्ती आपल्या चुका मान्य करते का, मतभेद झाले तर ती शांतीने बोलते का, हे प्रश्न समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण सुखी संसारामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. कधी मतभेद घडतात, कधी गैरसमज होतो, कधी आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी समोरची व्यक्ती त्या परिस्थितीचा सामना कशी करते हे खूप महत्वाचं आहे बरं का. नंबर 3, त्या व्यक्तीला व्यसन आहे का या गोष्टीची माहिती करून घ्या. दारू, तंबाखू, जुगार या कुठल्या गोष्टीचं त्याला व्यसन आहे का, आणि हे लग्नाआधी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. काही गोष्टी लग्ना अगोदर दडवल्या जातात आणि लग्नानंतर त्या समोर येतात. त्यामुळे ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता योग्य माहिती गोळा करा आणि चौकशी करून लग्न ठरवा. नंबर 4, आर्थिक परिस्थिती समजून घ्या. पगार किती आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहेच, पण त्याची पैशाबद्दलची सवय कशी आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तो व्यक्ती लोभी आहे का, कर्ज आहे का, अनावश्यक खर्च करतोय का, कुटुंबाची आर्थिक जबाबदारी किती आहे, या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. भविष्यात आर्थिक नियोजन काय आहे हे लग्नाआधी जाणून घेतलं तर पुढे भविष्यामध्ये गैरसमज टळतात. नंबर 5, दोघांच्या भविष्याबद्दल अपेक्षा स्पष्ट असाव्यात. लग्नानंतर कुठे राहायचं, मुलगा किंवा मुलगी नोकरी करणार का, घरातल्या जबाबदाऱ्या कशा वाटून घ्यायच्या, मुलाबाबत दोघांचे विचार काय आहेत, आई वडिलांची जबाबदारी कशी घ्यावी, या प्रश्नावरती लग्नाआधीच चर्चा झालेली बरी असते. कारण लग्नानंतर मला हे माहित नव्हतं, मला हे करायचं नव्हतं, असे प्रश्न निर्माण झाले नाही पाहिजेत. म्हणून लग्नाआधीच सगळं स्पष्ट झालेलं बरं नाही का, म्हणजे आयुष्य जगायला सोपं पडतं. नंबर 6, दोन्ही कुटुंबाचं वातावरण समजून घ्या. घरात एकमेकाशी कसं बोललं जातं, पुरुषांना सन्मान दिला जातो का, महिलेला सन्मान दिला जातो का, सुनेकडून किंवा जावयाकडून चुकीची अपेक्षा केली जाते का, घरातील निर्णयामध्ये मुलगा किंवा मुलगी स्वतंत्र आहेत का, या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे बरं का. कारण लग्नानंतर व्यक्ती फक्त जोडीदार राहत नाही, अनेकदा कुटुंबातल्या वातावरणामुळे मुलांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो. नंबर 7, हुंडा किंवा पैशाच्या मागण्याबाबत सावध राहा. लग्न आहे तर एवढं द्यावंच लागेल, गाडीची मागणी, पैशाची मागणी, आणखी इतर मोठमोठ्या गोष्टींची मागणी होत असेल तर त्या गोष्टीवर विचार करा. जिथे मुलीपेक्षा मुलीकडून मिळणाऱ्या पैशाला महत्व दिलं जात असेल तर तिथे पुढील आयुष्याबद्दल गंभीरपणे विचार करणं खूप गरजेचं आहे. नंबर 8, एकमेकाला पुरेसा वेळ द्या. लग्न म्हणजे आयुष्यभराचा निर्णय आहे, म्हणून 1 किंवा 2 भेटीमध्ये निर्णय घेण्यापेक्षा मुलगा किंवा मुलगीला एकमेकाशी बोलण्यासाठी वेळ द्या. त्याने एकमेकाशी आपल्या आवडी निवडी, भीती, अपेक्षा, स्वप्न या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे आणि भविष्यातल्या योजना
या सुद्धा एकमेकाशी बोलल्या पाहिजेत. लग्नामध्ये प्रेमा इतकाच विश्वास आणि संवाद खूप महत्वाचा असतो बरं का. नंबर 9, आरोग्य आणि इतर वैयक्तिक महत्वाच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणा असावा. ज्या गोष्टी भविष्यामध्ये वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकतात त्या गोष्टी कधीही लपवू नये. लग्नाचा पाया जर खोट्यावर ठेवला तर पुढे विश्वासाचा प्रश्नच निर्माण होत नाही. नंबर 10, शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, फक्त समाज काय म्हणेल या गोष्टीचा विचार करू नका. लोक काय म्हणतील, स्थळ हातातून निघून जाईल, वय वाढत चाललंय, नातेवाईक काय म्हणतील, या गोष्टीमुळे घाईघाईने लग्नाचा निर्णय कधीही घेऊ नका. लोक काय थोडे दिवस बोलून निघून जातील, पण आयुष्य मुलाला किंवा मुलीला जगायचं असतं. म्हणून पालकांनी समाजापेक्षा आपल्या मुलाच्या सुरक्षिततेचा, मुलाच्या आनंदाचा विचार केला पाहिजे. आणि मुलाने सुद्धा आपल्या पालकाशी मन मोकळेपणाने बोललं पाहिजे. आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं पाहिजे. लग्न ठरवताना आई वडिलांनी मुलांना फक्त हे सांगण्यापेक्षा की ही व्यक्ती चांगली आहे, त्यापेक्षा बाळा तुला काय वाटतंय हे विचारावं. कारण मुलाच्या भविष्याचा निर्णय त्यांना न विचारता त्यांची संमती नसताना घेणे म्हणजे तर त्यांचं भविष्य निवडणं नाही, तर तो निर्णय त्यांच्यावर लादण्यासारखा आहे. मंडळी, चांगलं लग्न म्हणजे मोठं घर, भरपूर पैसा किंवा मोठा समारंभ नव्हे. लग्न म्हणजे एकमेकाचा आदर, एकमेकावर विश्वास, अडचणीच्या काळात एकमेकाची साथ देणे, मतभेद असले तर एकमेकांमध्ये संवाद असणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नानंतर एकमेकाला मनासारखं जगण्याचा अधिकार देणे. म्हणून मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरवताना कधीही घाई करू नका. स्थळ किती मोठं आहे हे बघण्यापेक्षा माणूस किती मोठ्या मनाचा आहे हे बघा. त्या माणसाला पगार किती आहे त्यापेक्षा त्या माणसाला जबाबदारीची जाणीव आहे का हे बघा. घर किती मोठं आहे हे बघण्यापेक्षा त्या घरात लोकांना किती सन्मान दिला जातो ते बघा. आणि शेवटी एकच सांगेन, आपल्या मुलाला किंवा मुलीला त्या व्यक्तीसोबत आदराने आणि सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगता येईल का हा स्वतःला प्रश्न विचारा. कारण लग्नाचा सोहळा हा काही तासांचा असतो, पण त्यानंतर सुरू होणारं नातं आयुष्यभराचं असतं. म्हणून निर्णय घ्या, पण तो भावनेच्या दबावाखाली, समाजाच्या दबावाखाली किंवा लोक काय म्हणतील या गोष्टीच्या भीतीमुळे घाईघाईने निर्णय कधीच घेऊ नका. लग्नाचा निर्णय घेताना विचारपूर्वक मुलाच्या किंवा मुलीच्या संमतीनं घ्या आणि हीच पालकाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. धन्यवाद.